देहूत आज 378वा बीज सोहळा पार पडतो आणि यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी सध्या देहू नगरीमध्ये दाखल होत आहेत। देहू नगरी सध्या विठू नावानं दुमदुमलेली आहे आणि वारकरी प्रथम विठू माऊलीचं दर्शन घेतात। त्यासाठी मोठी गर्दी सध्या विठू माऊलीच्या मंदिरामध्ये झाली आहे, संत तुकोबांच्या मंदिरात झाली आहे। वारकरी मोठ्या भक्तिभावानं रांगांमध्ये उभे आहेत, मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। दर्शन बारीमध्ये उभे राहिल्यानंतर वारकरी भक्त ज्ञानोबा माऊलींचा गजर करतात। बीजसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूमधल्या मुख्य मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात येते आणि जवळपास 4,500 किलो देशी विदेशी फुलांचा वापर या सजावटीसाठी संपूर्ण देहू नगरीमध्ये मंदिरासाठी करण्यात आलेला आहे। लाखो वारकरी सध्या देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। महत्त्वाच्या सोहळ्यांपैकी वारकरी बांधवांसाठी हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा असतो, बीज सोहळा, आणि या बीजेसाठी सध्या देहूमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी दाखल झाले आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर थेट देहू नगरीतून आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। चैत्राली, काय नेमकं सगळं वातावरण सध्या देहू नगरीमध्ये दिसतंय? बीज सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी दाखल झालेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 378वा बीज सोहळा अर्थातच वैकुंठ गमन सोहळा जो आहे तो आज देहू नगरीमध्ये पार पडत आहे आणि याचसाठी देहू नगरी जी आहे ती आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। देहू नगरीमध्ये देखील आकर्षक अशी फुलांची सजावट मुख्य मंदिराला करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी भक्त जे आहेत ते आता देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। 10 वाजता जे आहे ते या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका वैकुंठ गमन स्थानाकडे निघणार आहेत आणि त्यानंतर याच पादुकांचे जे आहेत पूजन होणार आहे आणि त्यानंतर 12 वाजण्याच्या सुमारास नांदुरकीच्या झाडाचं सळसळाट होऊन त्यानंतर जे आहे ते संपूर्णतः वैकुंठ गमन सोहळा जो आहे तो पार पडला जातो। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भक्त दाखल झालेले आहेत। पोलिसांचा देखील चोख असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा हा चोख बंदोबस्त आहे। आणि आपण पाहायला गेलं तर सध्या ज्ञानोबा माऊलींच्या या जयघोषामध्ये अवघी देहू नगरी जी आहे ती दुमदुमून निघाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी चैत्राली, दिवसभर असाच हा सगळा आनंद आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत बीज सोहळ्यामधला, आणि जरूर आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।